जय हिंद विद्यार्थी मित्रांनो, आज आपण अतिशय महत्त्वाचा अहिल्यानगरचा झालेला पेपर बघणार आहे. काही आपले थोडेसे पेपर बाकी आहेत. यामध्ये सामान्य ज्ञानचं स्पष्टीकरण देणं अजून थोडंसं बाकी आहे. आणि तुमच्या माहितीसाठी आपली ऑनलाईन बॅच सुरू झालेली आहे. ही बॅच आपली 4 मे 2026 पासून होणार आहे. फीज मात्र 799 रुपये ठेवलेली आहे. यामध्ये सामान्य ज्ञानचे सर्वच्या सर्व विषय होतील. ही बॅच आपली डायरेक्ट 8 महिन्यासाठी आहे. तुम्ही लाईव्ह पण बघू शकता आणि रेकॉर्डेड पण बघू शकता. झालेल्या लेक्चरचे त्या लेक्चरच्या व्हिडिओसोबतच तुम्हाला PDF सुद्धा आहे. त्याचे तुम्ही झेरॉक्ससुद्धा काढू शकता. आणि प्रत्येक विषय हा एकदम सखोल शिकवला जाईल. तुमचं कंबाईन गटक असेल, पोलीस भरती असेल, वनरक्षक असेल, तलाठी असेल किंवा इतर सरळ सेवेची कुठलीही भरती असू द्या, त्या प्रत्येक परीक्षेच्या अनुषंगानं अतिशय महत्त्वाचं आपण सामान्य ज्ञान ही बॅच सुरू केलेली आहे. काही तुम्हाला क्वायरी असेल तर तुम्ही मला व्हॉट्सअपला मेसेज करू शकता. आज या ठिकाणी आपण अतिशय महत्त्वाचं बघा, अहिल्यानगर पोलीस हा खूप सोपा पेपर आहे, परंतु एकदा आपण सगळे नजरे करून घालणं हे आपलं कर्तव्य आहे. म्हणून आपण एकदा हे क्वेश्चन घेऊन टाकूया. चला बघा, आजचा पहिला प्रश्न आहे मग तुमच्या डोळ्याच्या समोर. पाय रे पिंटिया. पहिला प्रश्न आहे, रिकामी जागा हा दिवस जागतिक ग्राहक दिन म्हणून. हा क्वेश्चन माहिती आहे का? हा क्वेश्चन विचारण्याचं कारण असं आहे की पेपर आपला 15 तारखेलाच झाला, बरोबर. ज्याला माहित नाही ना त्यानं तेही डोकं लावलं पाहिजे. कधी कधी 15 मार्चला झाला आणि बिलकुल त्याच दिवसावर त्यांनी काय विचारलं, आपल्याला क्वेश्चन विचारलेला आहे. कोणता क्वेश्चन आहे पहा बरं मग हे. मग आता हा दिवस जागतिक ग्राहक दिन म्हणून ओळखला जातो. कोणता दिवस आहे? 15 मार्च. मग जागतिक ग्राहक दिन म्हणजे काय असते पोरो हे? तर यामध्ये काय आहे, जे ग्राहक आहेत या ग्राहकाचं काय करणे, आपण संरक्षण करणे. संरक्षण कोणत्या प्रकारचं? तर तुम्हाला माहिती आहे, काहीतरी भेसळयुक्त अन्न असते किंवा वस्तू असते, बरोबर आहे. काही आपल्याला ग्राहकांवर अन्याय कसा केला जातो, जे MRPM मध्ये वस्तू असते ती खूप जास्त आपल्याला महाग विकलेली जाते, है की नाही. मग याचा हे काय करायचं पोरं, याचा आपल्याला लोकांपर्यंत याचं आपल्याला काय म्हणू आपण, जागो ग्राहक जागो म्हणतो बघा, जागो ग्राहक जागो, आहे की नाही. अशा प्रकारचं जे घोषवाक्य आहे ते आपल्या जागतिक ग्राहक दिनानिमित्तच बनवलेलं आहे. मग आता हे जागतिक ग्राहक दिन हे आता कोण सांगितलेलं आहे आपल्याला, तर लक्षात ठेवायचे पोरो, युनायटेड नेशननं. कोण सांगितलेलं आहे? युनायटेड नेशन हा दिवस साजरा करायला लावलेला आहे. कोणता दिवस आहे मग हे? 15 मार्च. हे डिटेलमध्ये लक्षात ठेवायचं. 1 जुलै हा जो दिवस आहे हा पोरो लक्षात ठेवायचा आहे, राष्ट्रीय GST दिन आहे. कोणता? राष्ट्रीय GST दिन. हे पाठच करून ठेवायचं. आपल्या देशामध्ये राष्ट्रीय लागू झाली होती पोरो ही राष्ट्रीय GST 1 जुलै 2017ला. आणि या GSTचे प्रकार असतात 2. एक असते सेंट्रल GST आणि दुसरी असते SGST. GST संकलनामध्ये टॉपचं राज्य कोणतं आहे? आपलं महाराष्ट्र. आणि या GST काउन्सिलचे अध्यक्ष कोण असतात? GST काउन्सिलचे अध्यक्ष कोण असतात? लक्षात ठेवायचं आहे, अर्थमंत्री. मग सध्या आपल्या अर्थमंत्री कोण आहेत? निर्मला सीतारामन. एवढं तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे. सोपं आहे, जास्त काय कठीण नाही आहे. ओके. आता बघा पुढचा प्रश्न आहे, भारतीय शेअर बाजारावर नियंत्रण ठेवणाऱ्या सेबी या संस्थेचे पूर्ण रूप विचारलेले लॉंग फॉर्म. एवढा सोपा प्रश्न विचारला तुमचा कदाचित हा प्रश्न चुकला नाहीच, कारण एवढे सोपे प्रश्न चुकायलाच नाही पाहिजे आपले, नाही का. मग आता लक्षात ठेवायचं आहे, हे सेबीचं पोरं लक्षात ठेवायचं, शेअर्स अँड एंटरप्राइजेस बँक ऑफ इंडिया. काहीच्या काही विचारतात, हे नाही. सिक्युरिटीज अँड एक्सचेंज बोर्ड ऑफ इंडिया बरोबर आहे, हे बरोबर आहे. सिक्युरिटीज अँड एंटरशिप ब्युरो ऑफ इंडिया नाही. शेअर्स अँड इकॉनॉमिक्स ब्युरो ऑफ इंडिया नाही. काहीच्या काही आपल्याला उल्लू बनवतात ते. मग काय आहे याचं? मग आता लक्षात ठेवायचं पोरं, जे आपलं शेअर बाजार आहे, आपल्या शेअर बाजारावर नियंत्रण कोण ठेवत असते? लक्षात ठेवायचं आहे, सेबी. मग या सेबीची स्थापना केव्हा झाली? लक्षात ठेवायचं आहे 1988ला. सेबीचं मुख्यालय कोणत्या ठिकाणी आहे? मुंबईला. कुठं आहे? मुंबईला. सेबीला पोरो वैधानिक दर्जा कधी भेटला? हा वैधानिक दर्जा सेबीला मिळालेला आहे 1992ला. त्यानंतर सेबीच्या पहिल्या महिला अध्यक्षा सांगा कोण आहेत? माधवीपुरी बुच. माधवीपुरी
बूच आहेत, बूच. आणि त्यानंतर लक्षात ठेवायचं सेबीचे सध्याचे अध्यक्ष कोण आहेत? कोण आहेत? तुहिन कांता पांडे. तुहिन कांता पांडे. मग शेअर बाजारासंदर्भात तुम्हाला लक्षात ठेवायचं पोरो, भारताचं सर्वात जुनं आणि आशिया खंडातील सर्वात जुनं आणि पहिलं शेअर बाजार कोणता आहे? बॉम्बे स्टॉक एक्सचेंज. कोणता आहे? बॉम्बे स्टॉक एक्सचेंज. याची स्थापना झाली होती 1875 ला मुंबई या ठिकाणी. त्यानंतर याला मग शॉर्टकटमध्ये बीएससी म्हणतो आपण. बीएससी फुल फॉर्म माहीत पाहिजे तुम्हाला. त्यानंतर एनएससी नावाचा शब्द आहे. एनएससी म्हणजे असते नॅशनल स्टॉक एक्सचेंज. नॅशनल स्टॉक एक्सचेंज एवढं लक्षात ठेवायचं. आणि जर तुम्हाला शेअरची खरेदी किंवा विक्री करायची असेल, खरेदी किंवा विक्री करायची असेल तर तुम्हाला शेअर मार्केटमध्ये लक्षात ठेवायचं आहे, एक अकाउंट काढावं लागते, त्याला आपण डीमॅट अकाउंट म्हणतो. कोणता अकाउंट? डीमॅट अकाउंट. ओके, चला नेक्स्ट क्वेश्चन आहे. भारताच्या राष्ट्रपतींना राष्ट्रपती पदाची शपथ कोण देतात? भारताच्या राष्ट्रपतींना राष्ट्रपती पदाची शपथ कोण देतात? एवढा सोपा प्रश्न आहे. भारतीय राज्यघटनेची कलम क्रमांक 60 सांगितलेली आहे. त्या 60 मध्ये राष्ट्रपतीला शपथ कोण देते? सर्वोच्च न्यायालयाचा सरन्यायाधीश आहे का? याच्यात आहे सर्वोच्च न्यायालयाचे सरन्यायाधीश. मग आता हे जे राष्ट्रपती आहेत, जास्त काय बोलत नाही मी याच्यावर. राष्ट्रपती लक्षात ठेवायचं, राष्ट्रपतीची कलम किती आहे? कलम आहे 52. त्यानंतर लक्षात ठेवायचं सरसेनापती कोण असतात? राष्ट्रपती असतात तिन्ही दलाचे. त्यानंतर जो आपला राष्ट्रपती आहे यांना मतदान कोण करते? तर लक्षात ठेवायचं लोकसभा, राज्यसभा, विधानसभेचे निर्वाचित सदस्य. कोणते सदस्य? निर्वाचित सदस्य. त्यानंतर लक्षात ठेवायचं आहे जे राष्ट्रपती आहेत या राष्ट्रपतींचा कार्यकाल कसा असतो? तर शपथ घेतल्यापासून 5 वर्ष. राष्ट्रपती आपल्या पदाचा राजीनामा कोणाकडे देतात? उपराष्ट्रपतीकडे. त्यानंतर राष्ट्रपतीला पदावरून दूर करण्याच्या पद्धतीला आपण महाभियोग म्हणतो. महाभियोगाची कलम आहे 61. आतापर्यंत एकाही राष्ट्रपतीवर महाभियोग लढवला गेला नाही. राष्ट्रपतीला शपथ कोण देते? सर्वोच्च न्यायालयाचे सरन्यायाधीश. त्यानंतर लक्षात ठेवायचं राष्ट्रपतीचा कार्यकाल पूर्ण झाल्याच्या नंतर हे पुनर्निवडीसाठी पात्र असतात का? तर पुनर्निवडीसाठी पात्र असतात. याचा अर्थ भारतामध्ये राष्ट्रपती आपल्याला कितीही वेळा होता येते. त्यानंतर भारताचे प्रथम नागरिक कोण आहेत? राष्ट्रपती असतात. राष्ट्रपती जर गैरहजर असतील तर राष्ट्रपतींची जागा कोण सांभाळतो? उपराष्ट्रपती. मग उपराष्ट्रपती हा राष्ट्रपती म्हणून महत्तम किती महिने राहू शकतो? 6 महिने. किती महिने? 6 महिने. जर उपराष्ट्रपती सुद्धा गैरहजर असेल तर उपराष्ट्रपती बरोबर आहे, राष्ट्रपती गैरहजर, उपराष्ट्रपती गैरहजर, तेव्हा कोण होणार? सर्वोच्च न्यायालयाचा सरन्यायाधीश. ओके, एवढं लक्षात ठेवायचं राष्ट्रपतीच्या बाबतीत. बाकी आपण राज्यघटनेमध्ये टोटल बघितलेलं आहे. ओके, पुढचा. महाराष्ट्रामध्ये विधानसभेच्या एकूण किती जागा आहेत? किती आहेत सांगा बरं? ह्या 78 कोणाच्या आहेत? ह्या महाराष्ट्राच्याच आहेत, पण ह्या विधान परिषदेच्या आहेत. कोणाच्या आहेत? विधान परिषद. मग आपल्या किती आहेत लक्षात ठेवायचंय तुम्हाला? 288. किती आहेत? 288. व्यवस्थित लक्ष द्या. इथे एक छोटीशी डायग्राम काढतो मी. इथे लिहितो मी विधिमंडळाची रचना. आपल्या विधिमंडळाची रचना घटनेच्या कलम क्रमांक 168 मध्ये दिलेली आहे. त्यानंतर इथे एक कलम सांगतो, कलम 169. कलम 169 कशासाठी आहे? तर विधान परिषद जे आहे हे स्थापन करणे किंवा नष्ट करणे, याचा अधिकार कोणाला असतो? संसदेला. पण त्याबाबतचा ठराव विशेष बहुमताने पारित करणं कोणाचं काम असते? संबंधित राज्याच्या विधानसभेचं. त्यानंतर एक पुढची कलम आहे, लक्षात ठेवायचं आहे. इकडे पारे, इथंच लिहितो म्हणजे जास्त काय लागणार नाही. इथं एक कलम आहे 170, ही आहे विधानसभेची कलम. आणि इथे लिहितो मी कलम 171, ही आहे विधान परिषदेची कलम. ओके, मग आता बघा, हे जे 170 कलम आहे विधानसभेची आहे आणि ही आहे 171 विधान परिषदेची.
आपण महाराष्ट्राबाबत बोलूया. महाराष्ट्राच्या विधानसभेची संख्या आहे पूर्व 288. किती आहे? 288. आणि आपल्या विधान परिषदेची संख्या आपल्या महाराष्ट्राची किती आहे? तर लक्षात ठेवायचं 78. किती आहे? 78. मग आता याच्यामध्ये बघा, विधानसभेचे आहे 288. या 288 पैकी लक्षात ठेवायचं पूर्व एससी ज्या आहेत, एससी जागा त्या किती आहेत? 29. अनुसूचित जाती, त्यानंतर एसटींना जे आरक्षण आहे, अनुसूचित जमाती ह्या आहेत 25 जागा. आणि उरलेल्या ज्या सगळ्या जागा आहेत त्या सर्वसाधारण गटामध्ये येणाऱ्या जागा आहेत. मग 288 मधून 59 गेले किती होतात पहा बरं. 288 वजा 59 किती होतात सांगा. किती होतात? 229 हे का नाही. मग आता 229 इथे लिहितो मी सर्वसाधारण. हे पाठच करून ठेवायचा. आणि परत विधानसभेमध्ये जे आरक्षण आहे हे आरक्षण घटनेच्या कोणत्या कलमानुसार आहे? कलम 332. ओके. त्यानंतर इथं विधान परिषदेमध्ये बघा 78 जागा आहेत आपल्या. या 78 जागापैकी लक्षात ठेवायचं 1/3 जागा हे जातात विधानसभेकडून निवडून. त्यानंतर डबल 1/3 जागा ह्या निवडून जातात स्थानिक स्वराज्य संस्था. त्यानंतर 1/12 जागा लक्षात ठेवायचं आहे शिक्षक मतदारसंघ. आणि इकडे लक्षात ठेवायचं पदवीधर मतदारसंघ. आता उरल्या किती जागा? किती जागा उरल्या लक्षात ठेवायचं. 1/3 झाल्या, 1/12 झाल्या, उरल्या 1/6 जागा. 1/6 जागा पूर्व राज्यपालाकडून नामनिर्देशित केल्या जातात. कशा केल्या जातात? नामनिर्देशित. असं लक्षात ठेवायचं, कारण इथं जागा विचारल्या म्हणून मी याच्याबाबत बोललो. महाराष्ट्राच्या विधानसभेची जागा आहे 288, आरक्षण 332, एससी 29, एसटी 25, सर्वसाधारण 29. महाराष्ट्राच्या विधान परिषदेची संख्या आहे 78. 1/3 निवडून जातात विधानसभेकडून. त्यानंतर स्थानिक स्वराज्य संस्थेकडून जातात 1/3, 1/12 शिक्षक मतदारसंघ, पदवीधर मतदारसंघ. आणि 1/6 जागा निवडून जातात राज्यांकडून नामनिर्देशित केलेले सदस्य. हे लक्षात ठेवायचंय. याचा कचकन स्क्रीनशॉट काढून घ्या एक. रिकामी जागा या शास्त्रज्ञाला भारताचे मिसाईल मॅन म्हणून ओळखले जाते. मग भारताचे मिसाईल मॅन म्हणून कोणाला ओळखलं जाते सांगा. सगळ्यांना माहिती आहे तुम्हाला. कोण आहेत आपले? डॉक्टर एपीजे अब्दुल कलाम. कोण आहेत? एपीजे अब्दुल कलाम यांनी आता मिसाईल याला आपण मराठीमध्ये क्षेपणास्त्र म्हणतो. काय म्हणतो यांना? यांनी काही महत्वाचे क्षेपणास्त्र निर्माण केलेले आहेत, जसे की अग्नी आहे, बाण आहे बाण, आकाश आहे आकाश, त्यानंतर त्रिशूल आहे त्रिशूल, त्यानंतर नाग नावाचा आहे. असे हे जे क्षेपणास्त्र आहेत हे तयार करणारे व्यक्तीत आपले डॉक्टर एपीजे अब्दुल कलाम. एपीजे अब्दुल कलाम यांचा जन्म झालेला आहे 15 ऑक्टोबरला. मग 15 ऑक्टोबर हा जो दिवस आहे हा दिवस भारतीय विद्यार्थी दिन म्हणून साजरा केला जातो. कोणता? भारतीय विद्यार्थी दिन. त्यानंतर आपले हे जे डॉक्टर एपीजे अब्दुल कलाम आहेत यांचं आत्मचरित्र लिहिलेलं आहे त्यांनी. मग हे आत्मचरित्र जे आहे त्याचं नाव काय आहे? विंग्स ऑफ फायर. विंग्स ऑफ फायर. त्याला काय म्हणतो आपण? अग्निपंख. अग्निपंख. असे महत्वाचे व्यक्ती आहेत आपले. आणि डॉक्टर एपीजे अब्दुल कलाम जे आहेत भारताचे पहिले, इथे लिहितो मी, भारताचे प्रथम वैज्ञानिक राष्ट्रपती आहेत. भारताचे पहिले वैज्ञानिक राष्ट्रपती कोण आहेत? एपीजे अब्दुल कलाम. ओके. एवढं तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे. कोण आहेत मग? डॉक्टर एपीजे अब्दुल कलाम. चला नेक्स्ट. चॅट जीपीटी. चॅट जीपीटी हे कृत्रिम बुद्धिमत्तेवर आधारित तंत्रज्ञान कशाचे लघुरूप आहे? तर लक्षात ठेवायचं याचं उत्तर आहे चॅट जेनेरेटिव्ह प्रिंटेड ट्रान्सफॉर्मर. पाठच करून ठेवायचंय हा. ओके. काय आहे मग हे? चॅट जेनेरेटिव्ह प्रिंटेड ट्रान्सफॉर्मर. कशाला म्हणतो आपण हे? चॅट जीपीटीला. नेक्स्ट आहे महाराष्ट्र पोलीस दलामध्ये खालीलपैकी सर्वात कनिष्ठ पद कोणतं आहे? सर्वात कनिष्ठ पद कोणतं आहे? तर लक्षात ठेवायचं आहे सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक. कोणता आहे? सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक.
मग आता तसं जर म्हटलं आपण तर पोलीस दलामध्ये सगळ्यात खालचं पद कोणतं आहे पुरो? पोलीस कॉन्स्टेबल आहे. सर्वात खालचं कोणतं आहे? पोलीस कॉन्स्टेबल. आणि सर्वात वरचं कोणतं आहे? पोलीस महासंचालक. पोलीस महासंचालक, त्याला आपण डीजीपी म्हणतो. मग आपल्या महाराष्ट्राच्या पहिल्या महिला कोण आहेत सांगा? रश्मी शुक्ला. कोण आहेत? रश्मी शुक्ला. आणि सध्या कोण आहेत मग? सदानंद दाते. ठीक आहे, एवढं लक्षात ठेवायचं आहे. मग आपल्या पोलीस दलाची स्थापना कधी झाली रे? 2 जानेवारी 1961 ला. मग या दिवशी आपण कोणता दिवस साजरा करतो? रेझिंग डे. कोणता डे? रेझिंग डे आपण साजरा करत असतो. क्लिअर इथपर्यंत? त्यानंतर लक्षात ठेवायचं आपलं जे नियतकालिक आहे म्हणजे मासिका म्हणतो आपण त्याला, तिचं नाव आहे दक्षता. कोणता आहे? दक्षता. आणि आपल्या महाराष्ट्रामध्ये पोलीस आयुक्तालय किती आहेत? आयुक्तालय आहेत 12. आणि लक्षात ठेवायचं आहे परिशिष्ट किती आहेत? परिक्षेत्र म्हणतो आपण त्यांना. परिक्षेत्रे किती आहेत आपल्या महाराष्ट्रामध्ये? 8. हे आकडा तुम्हाला लक्षात ठेवायचा आहे. आणि एक लक्षात ठेवायचं आहे पोलीस स्मृती दिन. पोलीस स्मृती दिन कधी आहे? 21 ऑक्टोबर. आणि आपलं जे आहे राष्ट्रीय पोलीस स्मारक, राष्ट्रीय पोलीस स्मारक कोणत्या ठिकाणी आहे? नवी दिल्ली. मग याची स्थापना कधी झाली होती? 2018. एवढं लक्षात ठेवायचं आहे. पुढचा प्रश्न आहे 1 जुलै 2024 पासून लागू झालेल्या 3 नवीन फौजदारी कायद्यामध्ये कोणत्या कायद्याचा समावेश नाही? भारतीय न्याय संहिता आहे का? आहे. भारतीय दंड संहिता आहे का? नाही आहे. भारतीय नागरिक सुरक्षा संहिता आहे. भारतीय साक्ष अधिनियम आहे. मग कोणतं नाही आहे? भारतीय दंड संहिता. हे लक्षात ठेवायचं. लागू कधी झालेलं आहे ते? 1 जुलै 2024 पासून. आणि तुम्हाला माहिती आहे आपले सगळ्यात महत्वाचे पुरो कायदा, बरोबर आहे का? पहिले कायदा सदस्य कोण आहेत? लॉर्ड मेकॉले. लॉर्ड मेकॉले याला काय म्हणतो आपण? सगळ्यांना माहिती, मी शिकवलं हे, पुन्हा पुन्हा रिपीट करत नाही. यांना आपण भारतीय दंड संहितेचा जनक म्हणतो. भारतीय दंड संहितेचा जनक कोणाला म्हणतो आपण? लॉर्ड मेकॉले. आणि भारताचे पहिले कायदा मंत्री, भारताचे पहिले कायदा मंत्री होते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर. चला नेक्स्ट क्वेश्चन आहे महाराष्ट्र राज्य पोलीस दलाचे नियतकालिक कोणते? आताच सांगितलं मी तुम्हाला. कोणता आहे? दक्षता. मासिक आहे, दर महिन्याला प्रसिद्ध होणार आहे, है ना? बघा आता काही काही ठिकाणी दक्षता नावाचे पेट्रोल पंपही टाकलेले आहेत. मग डायनामाइट या स्फोटकाचा शोध खालीलपैकी कोणत्या शास्त्रज्ञाने लावला? कोणी लावलेला आहे? अल्फ्रेड नोबेल. आता डायनामिट म्हणजे काय असते बघा, आपण विहिरीचं खोदकाम करतो, मग ते खूप असं काळापाषाण लागते, दगड लागते, ते हातोड्याने त्यानं फुटणार आहे का? ते नाही. अशा वेळेस त्या विहिरीमध्ये बघा स्फोटक लावलेलं असते, त्याला आपण बोरिंग मशीन म्हणतो. बोरिंग मशीन ते जे स्फोट घडवतो का त्याला आपण डायनामाइट म्हणतो. मग आता हे डायनामाइटचा वापर आपण कोणकोणत्या ठिकाणी करतो तर बघा, आता मोठे मोठे रस्ते चालू आहेत, बोगदे असतात, बोगदे ते दगडं बिगडं फोडण्यासाठी. त्यानंतर आपण आत जमिनीमधून खनिज संपत्तीमध्ये कोळसा काढत असतो, तो खूप कडक असतो, मग ते फुटल्या जात नाही, ते फोडण्यासाठी आपण या स्फोटकाचा वापर करत असतो. मग लक्षात ठेवायचं आहे या डायनामाइट हे जे स्फोटक आहे याचा शोध लावणारा व्यक्ती कोण आहे? अल्फ्रेड नोबेल. राहील लक्षात तुमच्या? चला नेक्स्ट क्वेश्चन आहे खालीलपैकी कोणती गुणसूत्रे पुरुषांमध्ये आढळतात? कोणती आढळतात? लक्षात ठेवायचं XY. आपल्या मानवी शरीरामध्ये गुणसूत्राच्या एकूण जोड्या किती असतात रे? गुणसूत्राच्या एकूण जोड्या लक्षात ठेवायच्या आहेत 23. किती असतात? 23. त्यापैकी एक महत्वाची जे गुणसूत्राची जोडी आहे ती कोणती आहे? लिंग गुणसूत्राची जोडी. लिंग गुणसूत्राची जोडी. मग आता लक्षात ठेवायचं पोरो, लिंग निश्चिती म्हणजे मुलगा आहे का मुलगी आहे, होणारं बाळ, हे लिंगाची निश्चिती कोणाकडून होते तर लक्षात ठेवायचं वडिलांकडून. कोणाकडून होत असते? हे वडिलांकडून होत असते. मग आता हे लिंगाचे गुणसूत्र लक्षात ठेवायचं पोरो,
जर एक्स एक्स झालं तर समजून जायचं ही मुलगी आहे, बरोबर आहे, मुलगी. आणि जर एक्स वाय ही गुणसूत्राची जोडी जुळली तर इथं काय होत असते, मुलगा, बुवा, बुवा. हे लक्षात ठेवायचं. एकदम सोपं आहे लहान लेकरावानी. मग गुणसूत्राच्या एकूण जोड्या किती आहेत तर लक्षात ठेवायचं आहे 23. मग लिंगाची पोरं जे निश्चिती आहे ती कोणाकडून होते, वडिलांकडून. एक्स एक्स असेल गुणसूत्र तर काय होणार, मुलगी. एक्स वाय असेल तर काय होणार, मुलगा. नेक्स्ट, वयाचे किती वर्ष पूर्ण असणारी व्यक्ती राज्यसभेची निवडणूक लढवू शकते? किती वर्ष सांगा बरं, किती वर्ष आहे, 30 वर्ष. एकदम सोपा आहे. लहान लेकरावाने प्रश्न विचारले, हे विचारले का नाही तूच सांग. मग पहा इथे लिहितो मी, इथे लिहितो मी, संसदेची रचना, घटनेची कलम क्रमांक आहे 79. या 79 मध्ये रचना सांगितलेली आहे की आपली संसद काय मिळून बनली. तर एक सांगितलं राज्यसभा, त्यानंतर आहे लोकसभा, आणि त्यानंतर तिसरा व्यक्ती आहे राष्ट्रपती. मग राष्ट्रपती जो आहे हा राष्ट्रपती संसदेचा अविभाज्य घटक सांगितलेला आहे. कोणता घटक, अविभाज्य घटक. त्यानंतर लक्षात ठेवायचं, हे राज्यसभेची कलम दिलेली आहे, कलम 80, आणि लोकसभेची कलम दिलेली आहे, कलम 81. पाठच पाहिजे हे. मग आता बरोबर आहे. आता हे राज्यसभा लक्षात ठेवायचं बरोबर. राज्यसभा हे वरिष्ठ सभागृह आहे. कोणता, वरिष्ठ. याचं कधीही लक्षात ठेवायचं विसर्जन होत नाही, म्हणून त्याला स्थायी सभागृह म्हणतात. मग हे जे लोकसभा आहे, या लोकसभेला आपण अस्थायी सभागृह म्हणतो, म्हणजे त्याचं विसर्जन होते. आणि वरिष्ठ सभागृह आहे का कनिष्ठ, तर लक्षात ठेवायचं आहे कनिष्ठ सभागृह. मग आता लक्षात ठेवायचं बरोबर, राज्यसभेची महत्तम जागा किती आहे, 250, आणि लोकसभेची महत्तम जागा किती आहे, 550. जर सध्या विचारलं तुम्हाला, सध्या आपल्या राज्यसभेची संख्या किती आहे, तर तुम्ही सांगायची आहे 245. आणि या 550, मग सध्या आपली जी लोकसभा आहे ती कितवी, 18वी. मग लोकसभेच्या जागा किती आहेत तर लक्षात ठेवायचं 543 एवढे. किती आहेत, 543 जागा. मग आता लोकसभेचा सदस्य व्हायचं असेल, लोकसभेचा सदस्य व्हायचं असेल तर पूर्व त्याचं किमान वय पाहिजे असते 25 वर्ष. किती, 25 वर्ष. आणि जर राज्यसभेचा सदस्य व्हायचं असेल तर त्याचं किमान वय पाहिजे असते पूर्व 30 वर्ष. किती वर्ष, 30 वर्ष. त्यानंतर राज्यसभेच्या सदस्यांचा कार्यकाल पूर्व, सदस्यांचा म्हटलं मी, सदस्यांचा कार्यकाल किती असतो, 6 वर्ष. आणि राज्यसभेच्या सभागृहाचा कार्यकाल असतो का रे, तर नसतो. का बरं नसतो, कारण राज्यसभा हे कोणतं सभागृह आहे, स्थायी सभागृह. बरोबर आहे. राज्यसभेमध्ये लक्षात ठेवायचं पूर्व अजिबात आरक्षण नसते, आरक्षण नसते. आणि लोकसभेमध्ये आहे का आरक्षण, तर लक्षात ठेवायचं आरक्षण असते. ओके. पंतप्रधानाला बहुमत कोणत्या सभागृहाचं पाहिजे, पीएम बनण्यासाठी बहुमत कोणाचं पाहिजे, लोकसभेचं. मग आता सध्या बहुमताचा आकडा किती माहिती आहे का तुम्हाला, बहुमताचा आकडा आहे पूर्व 272 सदस्यांचा. किती, 272 सदस्य. आहे की नाही सोपा प्रश्न, सोपा आहे एकदम. आहे का नाही सोपा प्रश्न. संदीप या पाहत नाही, काय नाही, निस्ता मोबाईल पाहतं, निस्ता मोबाईल पाहतं. हा काय पाहतं इतकं तू त्याच्यात, हे लक्षात ठेव. मग हे इकडं पाय, जरासं ध्यान दे, शिक जरासा. नुकताच भारतामध्ये पार पडलेला T20 वर्ल्ड कप 2026 ही कितवी आवृत्ती होती. फक्त 20 मिनिटाचं लेक्चर घेतलंय मी, माहिती आहे का तुम्हाला, आपल्या युट्यूबला टाकलेलं आहे वर्ल्ड कपवर. त्याच्या बाहेर एकही क्वेश्चन गेलेला नाही. मग ते लेक्चर पाहून घ्यायचं होतं तुम्ही आणि करायचं होतं. मग किती लक्षात ठेवायचंय तुम्हाला, हे 10. कितवी आवृत्ती आहे, 10. तानच नाही घ्यायचा. आता जे आपण बॅच टाकली का, त्या बॅचमध्ये 8 महिने कंप्लीट करंट पण राहील, प्रत्येक महिन्याचं 3-3 तासाचं करंट विथ त्याचे PDF पण आपल्या कशावर राहणार, ॲपवर राहणार. युट्यूबला नाही, युट्यूबला फक्त झालेले प्रश्न राहतील, युट्यूबला शिकवायचा विषयच नाही. बाकी सगळं आपल्या ॲपवर भेटेल तुला. त्यामुळं बॅच घेऊन टाक. 799 ना माझंही घर भरणार नाही आणि तुझंही काय 799 गेल्यानं होणार नाही, है काय. त्यामुळं बॅच घे, तुझ्या डोक्यात परिवर्तन घाल जरासं. हां, मग कितवी आवृत्ती होती ही लक्षात ठेवायचं आहे, 10वी. मग आता हे सगळ्यांना माहिती आहे पोरं,
हे यजमान देश कोणता कोणता होता? श्रीलंका आणि भारत, आहे का नाही? मग आता ह्या 10व्या आवृत्तीचा, आता T20 वर्ल्ड कप दर किती वर्षाने होत असते? दर 2 वर्षाने होते. ही कितवी आवृत्ती होती? 10वी आवृत्ती होती, 10वी. मग पहिली जी आवृत्ती होती, पहिली आवृत्ती ही कधी झाली? 2007ला. कुठं झाली ही? दक्षिण आफ्रिका, माहित असेल ना हे. आणि त्या दक्षिण आफ्रिकेला विजेता संघ होता भारत, कारण भारताच्या विरोधामध्ये कोणता देश होता? पाकिस्तान. त्यानंतर लक्षात ठेवायचं, ही 2026ची आवृत्ती भारत आणि श्रीलंका इथं झाली. आणि फायनल मॅच लिहितो तो शॉर्टकटमध्ये, कारण सगळं झालेलं आहे आपलं. हे जे फायनल मुकाबला आहे ते कोणामध्ये झाला? तर लक्षात ठेवायचं पोरं, आपला भारत वर्सेस इंग्लंड, सॉरी न्यूझीलंड. कोणता देश होता? न्यूझीलंड होता, न्यूझीलंड. आणि विजेता देश कोणता ठरलेला आहे? भारत. यामध्ये तुम्हाला माहित असेल सामनावीर कोण झाला होता रे? सामनावीर आणि मालिकावीर हे दोन्ही माहित पाहिजे. सामनावीर कोण होता मग सांगा? जसप्रीत बुमराह, बुमराह. आणि त्यानंतर कारण बुमराहने 4 विकेट घेतल्या होत्या इथं. आणि मालिकावीर झाला होता संजू सॅमसन. ओके, 321 रन काढले होते त्यांनी. अशा पद्धतीने हे लक्षात ठेवायचं आहे. आणि भारताचा कर्णधार कोण होता पोरो? आपला चिंगम मॅन सूर्यकुमार यादव. फॉर्म लगेच गेला. पुढचा प्रश्न आहे, लक्षात ठेवा, नाफिस याचे पूर्ण रूप काय आहे? लॉंग फॉर्म विचारलेला आहे पोर, लॉंग फॉर्म. तुम्हाला आता हे माहित पाहिजे. एक जरी शब्द तुम्हाला इथं माहित असला की नाही तर तुम्हाला लगेच मेळ लागते. शब्द कोणता माहित पाहिजे तुम्हाला? ऑटोमेटेड नावाचा. यातला बघा, नॅशनल सगळं सारखं आहे, इथं शब्द बदललेला आहे, बाकी सगळ्या ठिकाणी सेम आहे. त्यामुळं काही काही तुम्हाला सांगतो फुल फॉर्म, सायबरच्या रिलेटेड तुम्हाला सांगतो काही फुल फॉर्म आहेत, ते बिलकुल पाठच करून ठेवायचे तुम्हाला. मग आता नाफिस, नॅशनल ऑटोमेटेड फिंगरप्रिंट आयडेंटिफिकेशन सिस्टीम. यामध्ये एखाद्या व्यक्तीची ओळख पटवण्यासाठी फिंगर सेन्स असते. फिंगर ऑटोमॅटिक आपलं काय होते, त्या व्यक्तीची ओळख माहीत पडते आपल्याला. मग हे लक्षात ठेवायचं आहे. कोणतं? ऑटोमॅटेड फिंगरप्रिंट आयडेंटिफिकेशन सिस्टीम. पुढचा प्रश्न आहे, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे जन्मवर्ष पुढीलपैकी कोणते आहे? आता बाबासाहेबाचा जन्म जर माहीत नसेल तुम्हाला तर तू मराय पाहिजे, आहे का नाही? काय करता आयुष्यभर जगून? तसाही या जमिनीला ओझं झालं तुझं, ओझं. मग 14 एप्रिल 1891ला बाबासाहेबाचा जन्म झाला. कोणत्या ठिकाणी झाला होता? महू. मग महू कुठं आहे? मध्य प्रदेश. कुठं आहे? मध्य प्रदेश या ठिकाणी झाला. त्यानंतर पूर्व बाबासाहेबांचं गाव कोणतं होतं? अंबाडवे. कुठं होतं हे? रत्नागिरीमध्ये. आणि बाबासाहेबांचं पूर्व आडनाव काय होतं रे? आडनाव तर लक्षात ठेवायचं, आडनाव होतं बाबासाहेबांचं सपकाळ. पण बाबासाहेबांचं गाव कोणतं होतं? अंबाडवे, म्हणून त्यांना अंबाडवेकर म्हणायचे. परंतु त्यांचे एक शिक्षक होते, ब्राह्मण शिक्षक. त्या ब्राह्मण शिक्षकांनी हे दोन्ही आडनाव बदलले, आडनाव काय ठेवलं? आंबेडकर, कारण त्या शिक्षकाचं आडनाव सुद्धा आंबेडकर होतं. क्लिअर इथपर्यंत? त्यानंतर मग बाबासाहेबांबद्दल आता इथं काही जास्त बोलत नाही, सगळं पाहिलेलं आपण समाज सुधारक मध्ये जाऊन पाय तू जर असा लेक्चर. मग बाबासाहेब आंबेडकरांचं एक पुस्तक लक्षात ठेवायचं आहे, द प्रॉब्लेम ऑफ रुपी. द प्रॉब्लेम ऑफ रुपी हे पुस्तक लक्षात ठेवायचं आहे, कारण याच्यामुळेच RBI ही बँक स्थापन झालेली आहे. त्यानंतर लक्षात ठेवायचंय पोरो, सगळ्यात महत्वाचं बाबासाहेबांबद्दल मसुदा समिती. कोणती समिती आहे? मसुदा समिती. त्यानंतर लक्षात ठेवायचा बाबासाहेबांचा प्रसिद्ध पुणे करार. महात्मा गांधी आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर कधी झाला होता? 1932ला झाला होता का नाही? त्यानंतर डबल लक्षात ठेवायचे पोरो, बाबासाहेब आंबेडकरांबद्दल अतिशय महत्वाचं काय आहे तर त्यांनी स्वतंत्र मजूर पक्ष स्थापन केला होता. कधी केला होता हे? 15 ऑगस्ट 1936ला, आहे का नाही? आणि त्यानंतर लक्षात ठेवायचं भारताचे आपले पहिले कायदा मंत्री आणि भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार. एवढं लक्षात ठेवायचं तुला. हे 1891 बद्दल फक्त वर्ष सांगितलं मी. चला नेक्स्ट क्वेश्चन आहे, उपमुख्यमंत्री श्री अजित पवार हे किती वेळा महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री राहिलेले आहेत? किती वेळा राहिले? 6 वेळा. किती वेळा?
6 वेळा. मग ज्या दिवशी पोरं, आता हे 6वे तुम्हाला माहिती आहे उपमुख्यमंत्री पण होते. सगळ्यात पहिलं तुम्हाला हे माहीत पाहिजे की उपमुख्यमंत्री हे जे पद आहे हे पद घटनात्मक नाही. घटनात्मक नाही म्हणजे घटनेमध्ये कुठं उल्लेख आहे का? नाही. मग आता लक्षात ठेवायचं पोरं, जे आपले अजित पवार आहेत, अजित पवार यांनी उपमुख्यमंत्री पद हे किती वेळा भूषवलं? 6 वेळा. त्यानंतर लक्षात ठेवायचं पोरं, अजितदादा पवार यांनी आपल्या महाराष्ट्राचा अर्थसंकल्प किती वेळा मांडला? तर लक्षात ठेवायचं आहे 11 वेळा. जेव्हा आपल्या अजित पवारांचं पोरं देहांत झाला म्हणजे त्यांचा मृत्यू झाला, तेव्हा त्यांच्याकडे कोणतं पद होतं? अर्थ व नियोजन खाते. अर्थ व नियोजन मंत्री होते आपले, हे की नाही? त्यानंतर लक्षात ठेवायचं आहे अजितदादा पवार यांचा जो मतदारसंघ होता तो कोणता आहे? बारामती. कोणता होता? बारामती. क्लिअर इथपर्यंत एवढंच लक्षात ठेवा. सध्या मग तुम्हाला माहिती यांचा मृत्यू झाल्याच्या नंतर यांची जागा कोण सांभाळली? तर त्यांच्या मिसेस सुनेत्रा पवार. या महाराष्ट्राच्या प्रथम महिला उपमुख्यमंत्री झालेल्या आहेत. ओके, सोपा प्रश्न आहे. पुढचा लक्षात ठेवायचा आहे हर्मुसची सामुद्रधुनी खालीलपैकी कोणत्या देशाच्या सीमेला लागून नाही आहे? कोणत्या नाही सांगा बरं? लागून नाही विचारली तर लक्षात ठेवायचं आहे यमन नावाचा देश आहे. याला लागून आहे का? नाही. आता हर्मुसच्या खाडीवर का प्रश्न विचारले तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे. का बरं विचारलेले आहेत? कारण इस्रायल आणि इराणचं युद्ध चालू आहे. इराण आणि अमेरिकेचं युद्ध चालू आहे. त्यामुळे इराणनं काय केलं, त्यांची जी हर्मुसची खाडी आहे त्या ठिकाणाहून सगळ्यात जास्त ऑइल एक्सपोर्ट होते. मग ती खाडीच काय करावी? बंद करून टाकली. म्हणून हर्मुसची खाडी आपल्याला महत्त्वाची विचारलेली आहे. पुढीलपैकी कोणती व्यक्ती राज्यसभेचा सदस्य राहिलेली नाही? लता मंगेशकर राहिल्या, सचिन तेंडुलकर राहिल्या, हेमा मालिनी राहिल्या, कोण नाही राहिले? सुनील दत्त राहिलेले नाही. बरोबर आहे का? आणि हे जे राज्यसभेचे सदस्य राहिले नाही पोरं, हे जे 3 सदस्य होते का, हे 3 सदस्य हे काय निवडून आलेले नव्हते, हे नामनिर्देशित होते. हे कसे होते? हे नामनिर्देशित. मग हे नामनिर्देशन करण्याचा काम कलम क्रमांक कितीनुसार? कलम क्रमांक लक्षात ठेवायचा आहे 80 नुसार. हा अधिकार कोणाला आहे? राष्ट्रपतीला. कोणाला आहे? राष्ट्रपतीला. राज्यसभेमध्ये किती सदस्य आहेत मग टोटल? नामनिर्देशित 12 सदस्यांना करत असतात. किती सदस्यांना? 12 सदस्यांना. मग 12 सदस्याची ट्रिक्स लक्षात ठेवायची. लास, एल म्हणजे लिटरेचर म्हणजे साहित्यिक, ए म्हणजे आर्ट म्हणजे कला, एस म्हणजे सायन्स म्हणजे विज्ञान आणि एस म्हणजे सायन्स म्हणजे सोशल सायन्स. मग या पोरो 1, 2, 3, 4 या 4 गोष्टीमध्ये विशिष्ट प्रावीण्य मिळवलेल्या व्यक्तीला राष्ट्रपती काय करत असतात? नामनिर्देशन. राज्यघटनेवर भरपूर प्रश्न दिसून राहिले आपल्याला एक्झाम मध्ये. मग आता राष्ट्रपती काय करत असतात? नामनिर्देशन करत असतात. कोणत्या सभागृहामध्ये? राज्यसभेमध्ये. ही तरतूद आपण कोणत्या देशाकडून घेतली? तर आयरिश नावाचा देश आहे. कोणता? आयरिश. मग या आयरिश कडून आपण अजून काय घेतले तर लक्षात ठेवायचं आहे मार्गदर्शक तत्व. मग मार्गदर्शक तत्व घटनेच्या कितव्या भागात आहेत? भाग 4. आणि कलम क्रमांक किती आहे? 36 ते 51. एवढं लक्षात ठेवायचं आहे. ओके, चलो नेक्स्ट क्वेश्चन. झाले आता सोपे, 5-6 राहिले. ETF काय म्हटलं मी? ETF चा फुल फॉर्म काय आहे? एनर्जी हा शब्द नाही येणार हा. ETF इमर्जन्सी पण नाही येणार, इमर्जिंग पण नाही. हा शब्द आहे कोणता? एक्सचेंज ट्रेड फंड. एक्सचेंज ट्रेड फंड. आता एक्सचेंज म्हणजे काय? देवाणघेवाण करण्यासाठी. ट्रेड म्हणजेच काय? व्यापार. आणि फंड म्हणजेच काय? तर ते व्यापार एक्सचेंज करण्यासाठी आपण जो निधी वापरलेला असतो, जे चलन वापरलेलं असते त्याला आपण फंड म्हणतो. मग हे एक्सचेंज ट्रेड फंड लक्षात ठेवायचं आहे. अहिल्यानगर जिल्ह्यामध्ये क्षेत्रफळानुसार सर्वात लहान तालुका कोणता? कोणता आहे हा प्रश्न? आता अहिल्यानगरचा प्रश्न आहे, तुम्हाला ह्या गोष्टी बेसिक माहित पाहिजे. कोणता आहे? श्रीरामपूर. मग पोरं या अहिल्यानगर मध्ये मला सांगा, अहिल्यानगरचं जुनं नाव काय आहे? सांगा काय आहे? अहमदनगर. कोणता? अहमदनगर. आणि लक्षात ठेवायचं नवीन नाव झालं अहिल्यानगर. बरोबर आहे का? त्यानंतर या अहमदनगर जे आहे आपल्या महाराष्ट्रात सगळ्यात जास्त क्षेत्रफळाचा जिल्हा कोणता आहे? अहिल्यानगर. कोणता आहे? अहिल्यानगर लक्षात ठेवायचं आहे.
आणि त्यानंतर लक्षात ठेवायचं आहे तुम्हाला सगळ्यात महत्वाचं पोरो, या अहिल्यानगरमध्ये किती तालुके आहेत सांगा बरं. तर किती आहेत? 14 तालुके आहेत. किती? या 14 तालुक्यापैकी एक तालुका म्हणजे श्रीरामपूर, आणि हे अहिल्यानगरमध्ये सर्वात कमी क्षेत्रफळाचा जिल्हा आहे. त्यानंतर लक्षात ठेवायचं आहे पुढीलपैकी सौदी अरेबियाची राजधानी, खूप सोपा प्रश्न आहे. सौदी अरेबियाची राजधानी कोणती आहे? रियाद. रियाद. पद्मश्री पुरस्कार प्राप्त रघुवीर खेडकर हे खालीलपैकी कोणत्या तालुक्याचे मूळ रहिवासी आहेत? कोणत्या आहेत सांगा बरं. हे एक आठवण्याचा प्रयत्न करायचा, तुमच्या मनाने एक अंदाजी एखादा टोला मारायचा, नंतर तुम्ही सांगतोच, आलं तर आलं बरोबर, आणि चुकलं तर मग मी सांगतो, त्यामुळे लक्षात राहते तुमच्या. कोणतं आहे? संगमनेर. कोणतं लक्षात ठेवायचं आहे? संगमनेर. हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे महाराष्ट्र समृद्धी महामार्ग खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यामधून जात नाही? कोणत्या नाही जात? तर लक्षात ठेवायचं आहे जळगाव. किती जिल्ह्यामधून जातो? तर लक्षात ठेवायचं आहे बरोबर, जवळजवळ 10 जिल्ह्यातून जातो. हा 10 जिल्ह्यातून जातो. कोणता हायवे आपला? समृद्धी हायवे. कोणत्या घटना दुरुस्तीने 6 ते 14 वयोगटामधील शिक्षणाचा हक्क हा मूलभूत हक्क म्हणून राज्यघटनेमध्ये समाविष्ट करण्यात आला आहे? कितवी घटना दुरुस्ती आहे? 86वी घटना दुरुस्ती. तुला अजूनही सांगतो, राज्यघटनेवर 6 ते 7 प्रश्न आहेत. मग बघ, हे 86वी घटना दुरुस्ती कधीची आहे ही? 2002 ची. मग या 86व्या घटना दुरुस्तीनुसार किती ठिकाणी बदल झाला? 3 ठिकाणी. पहिलं लक्षात ठेवायचं, घटनेत कलम 21A जोडली. कोणत्या घटना 6 ते 14 वयोगट शिक्षणाचा हक्क हा मूलभूत हक्क म्हणून? बरोबर आहे. मग हेच कलम आहे आपल्याला, कलम 21A. 6 ते 14 वयोगटामधील मुलांना म्हणजे मुलंही आले मुली आले, मोफत आणि सक्तीचे शिक्षण. मोफत आणि सक्तीचे शिक्षण. त्यानंतर इथं लक्षात ठेवायचं, कलम क्रमांक 45च्या व्याख्येत बदल केला. 0 ते 6 वयोगटामधील बालकांचे संगोपन करण्याची जबाबदारी कोणाची? राज्य सरकार. त्यानंतर इथं लक्षात ठेवायचं आहे, कलम 51A मध्ये 11वे कर्तव्य, 11वे मूलभूत कर्तव्य. मग हे 6 ते 14 वयोगटामधील मुलांना शाळेमध्ये पाठवण्याची जबाबदारी कोणाची असली पाहिजे? पालकांची. कोणाची असली पाहिजे? पालकांची जबाबदारी असली पाहिजे. क्लिअर आहे? अशा पद्धतीने हे झाले आपले क्वेश्चन अवघड होते का? नाही. 2-3 क्वेश्चन होते अहिल्यानगरवर, जास्तीत जास्त वेटेज होतं पोरो राज्यघटनेवर, आणि त्यानंतर काही क्वेश्चन होते आपले 2-3 करंटवरचे खूप सोपे प्रश्न होते, आणि काही आपल्याला फुल फॉर्मवर प्रश्न होते. म्हणजे एकंदरीत जर आपण विचार केला तर हे क्वेश्चन जास्त अवघड नव्हते. ठीक आहे, या ठिकाणी आपण थांबूया. ऑनलाईन बॅचबद्दल मी तुम्हाला माहिती दिलेली आहे. काही क्वायरी असेल तर मला तुम्ही व्हॉट्सअपला मेसेज करायचा आहे. जय हिंद.